ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघतोय दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर भारतीय वायुसेनेनं दिलेलं आहे आणि आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर आहेत। निंबोरकर सर, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मगाशी चर्चा करत होतो की दहशतवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। पाकिस्तान कुठेतरी दहशतवादाला पोचतंय असं जगभरातून प्रतिक्रिया येतात, मात्र पाकिस्तान ते मानायला कधीच तयार नसतं। पण आता दहशतवाद्यांवर कारवाई केल्यानंतर पाकिस्तानला राग सुद्धा याचा काय राहत नाही। हा नक्कीच आहे। असे आता पाकिस्तानने मानलं नाही म्हणलं त्याबद्दल काही फरक पडत नाही। आपल्याला माहित आहे की पाकिस्तान आपल्या विरुद्ध दहशतविरोधी कारवाई करतच आहे। 1988-89 पासून त्यांनी सुरू केलेलं आहे। जे एक प्रॉक्सी वॉर ते सुरूच आहे आणि कमी जास्त प्रमाणात आपण त्याचा कंट्रोल ठेवतच आहे। तर पाकिस्तानने म्हटलं की आम्ही करत नाही, त्याच्याबद्दल आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे काय योग्य नाही। त्यांनी नाही म्हटलं त्या जसं मी म्हटलं त्यामुळे काही फरक पडत नाहीये। आणि इंटरनॅशनल कम्युनिटीला सगळ्यांनाच माहिती आहे की पाकिस्तान आता तरी त्यांना माहिती आहे की हे कारवाई करतच आहे आता। आणि त्यामुळे पाकिस्तानला हे आपण सांगायला पाहिजे की जसं मी नेहमीच म्हणत असतो की जर तुम्ही काही आमच्या विरुद्ध कारवाई केली तर आम्ही आता या नवीन भारतात जसं आपण म्हणतो की जशाच तसं उत्तर देऊ किंवा जशापेक्षा जास्त उत्तर देऊ। आणि हे त्याला कळून चुकलं पाहिजे। आपण नुसती एम्प्टी थ्रेट्सच देत नाहीये, ऍक्च्युअली जे सांगितलं ते करून दाखवतो। राजेंद्रजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अशा पद्धतीची कारवाई केली जाते, कारण 3 तळ जेव्हा उद्ध्वस्त केले गेले, हे 3ही तळ आज जंगलामध्ये होते आणि याकरता इस्रोची सुद्धा मदत घेतली गेली। या दृष्टिकोनातून काय माहिती मिळते, कशी मदत घेतली जाते, काय नेमकं केलं जातं जेव्हा जंगलात आत अशी कारवाई केली जाते? बघा, हे कारवाईची बऱ्यापैकी कठीण कारवाई असते। पण यासाठी काय पाहिजे असतं, आपल्याला टार्गेट निवडणं। हे टार्गेट निवडणं खूप अचूक पाहिजे, ज्यामध्ये ॲक्च्युली टेररिस्ट आहेत आणि असं पाहिजे की ते डिस्ट्रॉय पण करू शकतं। तर हे टार्गेट सिलेक्शन चांगलं अचूक होतं। दुसरं गोष्ट म्हणजे ट्रेनिंग। आपल्या जे एअरफोर्स पायलटची ट्रेनिंग आणि त्यांचं प्रोफेशनलिझम एकदम उत्तम दर्जाचं आहे, ते दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट एअरक्राफ्टचं सिलेक्शन आणि कोणत्या बेसवरून उडवायचे ते आपल्या लोकांना भरपूर माहिती आहे। आणि चौथी आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की कुठून त्यांचं डिफेन्सेस वीक आहे, म्हणजे एअर डिफेन्सेस, जिथून रडार प्रणाली त्यांची कुठून आपण त्याचं भेदू शकतो। आणि वेदर जसं आहे की आता 3-3:30 वाजता मला वाटतं मूनलाईट असेल आणि मूनलाईट असलं तर आपल्या पायलट्सना त्याचा फायदाच होतो। आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे टार्गेट्स जंगलात कडेकपारीत होते, पण यावेळेस आपल्याजवळ अशी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, हे म्हणजे बॉम्ब्स जे आपण गाईड करू शकतो की ते ॲक्युरेटली आपण आपल्या टार्गेटवर पोहोचू शकतो। आणि जसं राहिली मदत, इस्रो सॅटेलाइटची मदत ही जरूरच असते। आणि आपली इस्रो पण एवढी प्रगल्भ झालेली आहे की आपण जे त्यांना मागतो, जसं त्यांना इन्फॉर्मेशन मागतो तसे ते सॅटेलाइट्स त्या टार्गेटवर फिरवू शकतात आणि आपल्याला ते एकदम डिटेलमध्ये माहिती देऊ शकतात। अगदी राजेंद्र सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर एकीकडे आपल्याला दहशतवाद्यांवर हल्ला करायचा आणि दुसरीकडे ही सुद्धा काळजी घ्यायची आहे की त्यामध्ये सर्वसामान्य माणसं मारली जाणार नाही। या दृष्टिकोनातून कसं प्लॅनिंग असतं? नक्कीच, म्हणून त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात की सर्जिकल स्ट्राईक म्हणजे जो नासलेला अवयव तोच फक्त काढायचा, बाकी दुसऱ्या अवयवाला इजा झाली नाही पाहिजे। तर म्हणून त्याला करतात सर्जिकल स्ट्राईक। आणि त्यामुळे हे जे दहशतवादी ठिकाणं यांचे आहेत, कॅम्प्स आहेत, ते काय जनरली काय असतं की गावाच्या बाहेर असे सेपरेट ठिकाणी असतात। त्यामुळे जर तुम्ही डायरेक्टली पिनपॉइंटेड ॲक्युरेटली त्यांच्यावर हल्ला केला वेपनास्नी, तर बाकीच्या ज्या सिव्हिलियन जनतेला इजा पोहोचण्याचा धोका खूपच कमी असतो। त्यामुळे अशा प्रकारचा जर हल्ला झाला आणि तुम्हाला माहित होईल की हे जे नुसते यामध्ये दहशतवादीच मेलेले आहेत, त्यांचे कॅम्पच डिस्ट्रॉय झालेले आहे, त्यामुळे दुसऱ्यांना इजा पोहोचलेली नाही आणि हे असंच प्लॅनिंग केलेलं ठरवलेलं असतं। अगदी निंबोरकर सर, या सगळ्यामध्ये तुम्ही बालाकोटमध्ये सुद्धा स्वतः कार्य बजावलेलं आहे आर्मीमध्ये असताना। या सगळ्यामध्ये भौगोलिक परिस्थिती कशी आहे, भारतीय LOC पासून ते पाकव्याप्त काश्मीर पर्यंत, जरासं सविस्तर समजावून सांगा। भौगोलिक परिस्थिती जे काश्मीरमधले LOC मध्ये आहे ते उंच उंच टेकड्या आहेत आणि दाट जंगलं आहेत आणि त्यामध्ये गावं आहेत असे उंचावर खाली, नाल्याच्या ठिकाणी, नदीच्या ठिकाणी, मध्ये मध्ये काही काही रस्ते असतात आणि उंच उंच असे पर्वत आहेत त्यामध्ये। आणि
मेनली त्यामधली मेन नदी आहे झेलम नदी, ती जात असते. तर यामध्ये हिवाळ्यात असतं, बर्फ असतो बऱ्याच ठिकाणी उंचावर, आणि थंडी आता समजा फेब्रुवारी म्हटलं तर थंडी भरपूर असते. आणि जेव्हा आपण एअरक्राफ्ट वगैरे यूज करतो तेव्हा हाईटवरून यूज करतो. यामध्ये प्रॉब्लेम हाच असतो की नॅव्हिगेशन आणि पिन पॉइंटेड टार्गेट बघणं आणि ते लोकेट करणं, डिटेक्ट करणं, लोकेट करणं आणि मग ते डिस्ट्रॉय करणं. तर ह्या सगळ्याच गोष्टी एकदम उत्तम प्रकारे झालेल्या आहे. त्यामुळेच या पूर्ण मोहिमेला 100% यश मिळालंय. अगदी या मोहिमेला राजेंद्र सर अगदी 100% यश मिळालं, कारण याला आयबी आणि रॉची सुद्धा तितकीच साथ होती, त्यांची भूमिका सुद्धा तितपत महत्वाची होती. ही असतं सगळ्या इंटेलिजन्स एजन्सी, जसं मी म्हटलं टेक्नॉलॉजीमध्ये आपण इस्रोची मदत घेतली, सॅटेलाइटची मदत घेतो. त्यांच्याकडून काय शेवटच्या मोमेंटवर टार्गेटवर काही चेंज झालं आहे का, कुठे आपण त्याच्यामुळे गायडन्समध्ये पण मदत घेतो. ह्युमन रिसोर्ससाठी दुसऱ्या एजन्सीची मदत घेतो. तर आणि ग्राउंडवर इव्हन आर्मीचे रिसोर्सेस पण तिथे असतात, त्यांची पण आपण मदत घेतो. या सगळ्या एजन्सीज सगळ्या प्रकारच्या त्यांची मदत घेतो आणि टेक्नॉलॉजिकल पण आपण त्याचा यूज करून घेतो. तर त्यामुळे हे सगळं कंबाईंड असं एक ऑपरेशन असतं की सगळे रिसोर्सेस आपल्या देशाजवळ त्याचा यूज करून बरोबर त्याचा पुरेपूर फायदा उठवून आणि हा आपल्या मोहिमेत यशाचा एक भाग करून घेतो आपण. अगदी मोहिमेच्या यशाचा भाग करून घेतो राजेंद्र सर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मोहीम राबवत असताना केवळ 12 दिवसांचा अवधी होता. या 12 दिवसांच्या अवधीमध्ये ही रणनीती आखली गेली. याकरता नेमका अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून काय निकष वापरले गेले? हे जसं मी सांगितलं की 12 दिवस मी आधी सांगितलं ते की इव्हन मागच्या सर्जिकल स्ट्राईकला एवढे दिवस लागले. आणि आता तर इनफॅक्ट एअरफोर्सचं काम बरंच सोपं असतं आर्मीच्या कामापेक्षा. आणि ते ट्रेंड असतात, सगळे टार्गेट्स माहीत असतात. त्यामुळे असा वेळेचा असा प्रश्नच येत नाही. एअरफोर्सचं असं काय एक वैशिष्ट्य असं आहे की ते नेहमीच तयार असतात आणि आपले वेपन्स, एअरक्राफ्ट हे सगळे रेडीनेसमध्ये असतात आणि ट्रेनिंग पण त्यांना असतंच. आणि दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे की एकदा LOC क्रॉस केल्यावर मग त्यांचं अंतर राहत नाही. 3 किलोमीटर गेले, 5 किलोमीटर गेले, कारण की एअरक्राफ्ट एका मिनिटात कितीतरी किलोमीटर जाऊ शकतं. तर फक्त काय असतं की LC क्रॉस केली की नाही. जर LC क्रॉस केली मग अंतराचं काही मिनिंगच राहत नाही. तर त्यामुळे हे जे टार्गेट सिलेक्ट केले गेले ते सगळ्यांच्या मदतीने केले. आपली रेडीनेस होती, प्लॅनिंग फुल प्रमाणे केली आणि नॅशनल लेवलवर आपण सरप्राईज पण मेंटेन केलं आणि शत्रूला असं दर्शवलं की आपण दुसऱ्याच कोणती तरी गोष्ट करत आणि केली दुसरीच गोष्ट. तर हे सर्जिकल स्ट्राईकचं असंच वैशिष्ट्य असतं. सरप्राईज नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, तेव्हाच ही अशी मोहीम आहे यशस्वी होऊ शकते. अगदी राजेंद्र सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं जर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेतली, जशास तसं उत्तर दिलं जाईल असं सांगितलं. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी घेतली, त्यावेळी सुद्धा जशास तसं उत्तर देईल असं सांगितलं गेलं. काल त्यांनी सांगितलं की आम्हाला शांततेची एक संधी द्या असं आवाहन करणारं पत्रक काढलं. कुठंतरी पाकिस्तान कन्फ्यूज झालाय? पाकिस्तान कन्फ्यूज झाला म्हणण्यापेक्षा जे पहिल्या त्यांच्या स्टेटमेंट होत्या की आम्ही जशाच तसे उत्तर देऊ, हे एक्सपेक्टेड लाईन्सवर आहे की कोणालाही आपण काही हल्ला केला तर ते थोडंच म्हणणार आहे की आम्ही गप्प बसू. तर ते एक्सपेक्टेड लाईन्सवर होतं. पण कालचं जर त्यांनी म्हटलं की नाही आम्हाला तुम्ही एक संधी द्या, आम्ही हे करू, हे थोडं अनएक्सपेक्टेड होतं. पण जसं मी म्हटलं की संधी किती द्यायच्या, केव्हा द्यायच्या. जर तुम्ही आमची कळ काढतच असाल तर मग काय कुठपर्यंत आपण थांबायचं की नेहमी आपण गाल समोरच करून काही चालणार नाही. काहीतरी एक थप्पड कुणीतरी आपली मारली त्याला आता आपली देशाची अशी स्थिती आहे की आपल्याला कोणी एक थप्पड मारली तर आपण त्याला 2 मारू, आपण दुसरा गाल पुढे नाही करू. अगदी राजेंद्र सर, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी आपण पुलवामा इथला हल्ला झाल्यानंतर आपण पाकिस्तानचं पाणी अडवलं, त्यानंतर आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि 2च दिवसांपूर्वी इम्रान खान यांचं विधान आलं की आम्हाला या संदर्भात समजून घ्या, चर्चा करा. या संदर्भात विधान झाल्यानंतर, आज हल्ला झाल्यानंतर मात्र असं म्हटलं गेलं भारताच्या दृष्टिकोनातून की आम्ही हा हल्ला परतवून लावला असं पाकिस्तान म्हणत होता. एकूणच या सगळ्या परिस्थितीचा जर आढावा घेतला तर पाक कुठंतरी विचलित होत आहे, गोंधळलेलं आहे. पाक आपण नेमकं काय करतोय, काय करायला पाहिजे याचं भानच पाकला राहिलेलं नाहीये.
हां, हे मला तर तुमचं म्हणणं बरोबर वाटतंय की काहीतरी कुठेतरी तो गोंधळलेल्या मनस्थितीत आहे. इंटरनॅशनल सपोर्ट खूपच कमी झालेला आहे. इकॉनॉमिकली आपण जसं मोस्ट फेवर्ड नेशन स्टेटस काढून घेतलं, त्यामुळे ॲक्च्युली तसा काही फायदा होत, नुकसान जास्त काही होत नाही. थोडेसे भाव वगैरे वाढले असेल काय आपण म्हटलं टोमॅटो वगैरे, पण आर्थिक कोंडी आपण आपल्याबरोबर त्यांचं एवढं ट्रेड नाही की आपण त्याची आर्थिक कोंडी करू शकू. राहिली गोष्ट पाणी अडवण्याची एका दिवसात आपण पाणी अडवू शकत नाही. आता निर्णय घेतला तर त्याला बरेच दिवस लागतील पूर्ण पाणी अडवायला. तर 3 नद्या ते घेतात, 3 नद्या आपण घेतो. ह्या 3 नद्याचं पूर्ण पाणी आपल्याला अधिकार आहे पूर्णपणे घ्यायचं, पण आपण तरी सोडून देतो. तर त्यासाठी आपल्याला वेळ लागेल, आपल्याला ते डायव्हर्ट करावं लागेल, कॅनल्स बनावं लागतील, डॅम बनावं लागतील, तर त्या वेळ लागेल. पण इमिजिएट ऍक्शन कोणती करायची तर हा आहे सर्जिकल स्ट्राईक. आणि त्यामुळे हे करणं जरुरी होतं. सर्जिकल स्ट्राईक बाय एअर करणं जरुरी होतं, केलं. आणि त्यामुळे जसं मी नेहमी म्हणत आहे, प्रत्येक वेळेस म्हणत आहे, मला खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्यात जेवढ्या काही आपण ऑप्शन घेतल्या त्यामधली ही सगळ्यात चांगली ऑप्शन झालेली आहे. आणि पाक नक्कीच वाटतं की पाकिस्तान थोडंसं कन्फ्यूज झालेलं दिसत आहे. अगदी राजेंद्र सर, या सगळ्यामध्ये तुम्ही अभिमान वाटतोय सैन्याचा, लष्कराचा, वायुसेनेचा असं म्हटलेलं आहे. संपूर्ण देशाला आता आपल्या लष्कराचा आणि वायुसेनेचा अभिमान वाटायला लागलाय. देशभरामध्ये जल्लोष सुरू आहे, आनंद सुरू आहे, कारण दहशतवादाचं कंबरड मोडण्याचा भारतानं प्रयत्न केलाय. राजेंद्र सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि चांगलं विश्लेषण केलं. बालाकोट मधली अतिशय महत्वाची माहिती सुद्धा आमच्या बरोबर शेअर केलीत. काय काय प्लॅनिंग असू शकतं हे सगळं आम्हाला सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.